साखरेच्या दरात अचानकपणे मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवरती परिणाम होतोय। गोंदियामध्ये काही दिवसांपूर्वी 45 किलो मिळणारी साखर आता 70 ते 75 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे आणि त्यामुळे चहा, नाश्ता आणि दैनंदिन वापरातील खर्च वाढलाय। सणासुदीचे दिवस जवळ आलेत, गोड पदार्थांसाठी साखरेची गरज ही अधिक असते। मात्र वाढलेल्या दरामुळे सणाच्या बजेटमध्ये वाढ होणार असल्याची चिंता गृहिणी व्यक्त करतायत। दरवाढीमुळे ग्राहक पूर्वी 5 किलो साखर घेत होते, आता केवळ 1 ते 1.5 किलोच खरेदी करत असल्याचं दुकानदार सांगतायत। साखरेचा दर वाढल्यामुळे आमच्या घरचा बजेट बिघडला याच्यामुळे की आधीची साखर होती 40 ते 45 रुपये किलो, आज झाली ती 70 ते 75। त्याच्यामुळे आम्हाला ते जमून नाही राहिलं। घराचं आमचं जे किराणा राशन जे बी आणतो मी त्याच्यात खूप भानगड येत आहे। साखरेचे गेल्या 2-3 दिवसापासून साखरेचे जे रेट 40 ते 45 रुपये प्रति किलो होते ते आता वाढून 70 ते 75 रुपये प्रति किलोवर झाले आहे। त्यामुळे जे आम जनता आहे त्यांच्या मंथली बजेट बिघडून गेलं आहे पूर्ण। आता जे कस्टमर्स आमचे आहेत ते 5 किलो शक्कर देणार होते ते आता 1 किलोवर आले आहेत। वाढलेल्या साखरेच्या दरांवरून राज्य सरकारनं केंद्र सरकारला पत्र लिहिलंय। यामध्ये खाण्याच्या साखरेचे आणि व्यवसायाच्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवा असा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही त्याचा वेगळा कोटा ठेवा आणि त्याचे दर वेगळे ठेवा, तर व्यावसायिक वापरासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणावरती वापर होतो त्याचे दर वेगळे ठेवण्याची मागणी या पत्रामधून करण्यात आली आहे। बिस्किट, शीतपेय यामध्ये मोठ्या प्रमाणावरती साखरेचा वापर होत असल्याचा उल्लेख देखील या पत्रामध्ये करण्यात आलाय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली। खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही। आम्ही तसं सरकारला देखील केंद्र सरकारला प्रस्ताव दिलाय की खाण्यासाठी साखर 10% लागते, तर 10%चा रेट वेगळा कारण बाकीचा देऊन टाका, द्या परवानगी आम्हाला। ही घरामध्ये संसाराला चहासाठी सणासाठी जे साखर लागते ते 10% माझ्या कारखान्यातली, मग तेवढा आम्ही कोटा ठेवून देतो। तेवढा लिव्ही सरकारने त्या ज्या लोकांना खायची आहे खाण्यासाठी साखर तेवढा रेट वेगळा करावा।